तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात, त्या हनी ट्रॅप काय आम्ही ऐकतोय, गेल्या विधानसभेच्या अधिवेशनापासून ऐकतोय, हनी ट्रॅप तुमच्यापर्यंत काय पोहोचलंय का? नाही, त्याची काही चर्चा आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. बरं. परंतु अशा प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅप करून अधिकाऱ्यापासून बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न झाला, ब्लॅकमेल केल्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशा प्रकारचे हनी ट्रॅप वगैरे काही नाही. परंतु काही लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची चर्चा असेल तर त्यांनी सांगितलं पुरावे द्या, आम्ही शोध करतो. कारण ते प्रकरण बरेच चर्चेत ज्याला अडकवला जो कोण आहे, जळगावचा कोणतरी, जळगावचाच कोणतरी, जळगावचा कोणतरी आहे, त्याला पकडलं, त्यांनी अशा पद्धतीने केले, मग त्याच्या माध्यमातूनच ह्यांना अडकवलं, असं काहीतरी चाललेलं आहे असं आम्हाला कळतंय. बरं. मग विरोधी पक्षाकडे अशी स्फोटक माहिती येते की नाही? आमच्याकडे माहिती झाली नाही तर काय स्फोटक माहिती देते? तुम्ही विरोधाच्या घरात प्रयत्न केला पाहिजे. हे आता प्रयत्न करणाऱ्याला लाट टाकल्यावर तुम्ही काय प्रयत्न करणार? असं काय त्याला काय जेलमध्ये बसायचं भेटायचं का? याच्यावर आमचे संजय राऊत म्हणतात धनखड रिटायर झाले तर ते निवृत्त झाले का सक्तीने झाले. राजीव कुमार मागचे निवडणूक आहे, हे दोघंही कधी भेटत नाही, नजर काय देतात त्या कशा आहेत, हे बोलण्याला त्यांना सुद्धा बोलतील म्हणून आज ठेवलं का? हा प्रश्न आहे. रोहित पवार ज्या पद्धतीनं आरोप करताय संजय शिरसाट यांच्या विरोधात, तर संजय शिरसाट यांचा राजीनामा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे काय बघा, मागच्या वेळेला ज्या वेळेला आरोप झाल्यानंतर तात्काळ अनेक लोकांचे राजीनामा घेतलेले आहेत. म्हणजे विलासराव देशमुखांपासून आलार पाटलांपासून अनेक लोकांना अंतुले साहेबांनापासून सगळ्यांना राजीनामा दिला. एक काय बोलतात दबाव, एक भीती पण असते की आपण चुकीचं काम केलं तर आपल्याला होईल. हल्ली काय राहिलेलंच नाही. 2.5 वर्षाचं जर प्रकरणं सगळी काढली तर बरेच लोक अडचणीत येतील. आणि असे अनेक प्रकार धाडसी निर्णय आहेत की कोण घेऊ शकत नाही, ते निर्णय झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मागच्या वेळेला आता कोकाटे यांच्याबद्दल बोलले, बाकीच्या बऱ्याच मंत्र्यांबद्दल बोलले, आता हे बोलल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली नाही, खाती फक्त बदलली गेली. त्यामुळे कारवाई करतील असं मला वाटत नाही, कारण सरकार आणि राज्य टिकवायचं आहे. ओके. पण अनेक जण असं म्हणतात की रोहित पवार सरकारच्या विरोधात जास्त आक्रमक झाल्यामुळे त्यांच्या पुढे आणि तुमच्या पक्षापुढे पण अडचणी वाटतील, हे तुम्हाला असं बघा, शेवटी आवाज कोण उठवला की त्याच्या विरोधामध्ये लगेच कारवाई होते. संजय राऊतापासून सगळीकडे आपण बघितलेलं आहे. परंतु मला वाटतं कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, रोहित पवारने उठवलेले आहेत. आता त्याच्यावर मुख्यमंत्री खरं म्हटलं तर त्यांना काम करायचं आहे, पण ते काम करत असताना ह्या सगळ्या ज्या पायामध्ये त्यांच्या अडथळे आहेत, त्यांनी कधीतरी निर्णय देऊन त्यांची जी प्रतिमा आहे ते करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके. प्रदेशात जर अशा प्रकारचं करू शकलं नाही तर मग सरकारची प्रतिमा मलिन होते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.